जय महाराष्ट्र पब्लिक. आज ना काय झालं, मला शेव कांदा खायची खूप इच्छा झाली, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तर शेव कांदा बनवण्यासाठी मी कांदा कापून घेतला, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण. आता काय केलं आहे तर तेल तापायला ठेवलं आहे. यामध्ये मी टाकली मोहरी तडतडली की लगेच टाकला जिरा. आता यामध्ये मी टाकणार आहे आलं लसूणची जी पेस्ट मी बनवली होती ती. हे बघा, यानंतर टाकायचं कांदा. याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे. खूप सोपी अशी भाजी आहे आणि खूप लोकांना बनवता पण येते, पण म्हटलं की दाखवूया. आता यामध्ये मी ॲड करते टोमॅटो आणि कोथिंबीर. मस्तपैकी याला परतून घेते. आता मी भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी घरी बनवलेले जे शेव आहेत ते बनवून घेतलेले आहेत. मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे लाल तिखट, त्यानंतर जे घरगुती मसाला असतो तो, हळद आणि थोडीशी धना पावडर. हे बघा, अशा पद्धतीने मसाले तयार झालेले आहे. गोडा मसाला पण टाकलेला आहे. टाकून घ्यायचा आहे, कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करायचं आहे. याला थोडंसं होऊ द्यायचं. मसाले करपू नये यासाठी तुम्ही यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकू शकतात. हे बघा, मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे, त्याने तेल जे आहे ते सेपरेट होत आहे. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत शेव. तर शेव आत्ताच ॲड करायचे आहे आणि पाणी न टाकता, म्हणजे कसं तर थोड्याशा पाण्याचा शिपका जो असतो ना तो देऊन मस्तपैकी जे भाजीचं टेक्स्चर आहे ते आपल्याला मेंटेन करायचं आहे. जो शेव आहेत ते आपल्याला फुलवायचे आहेत फक्त, म्हणजे कसे ते एकदम गिचगिच नाही झाले पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने पाणी टाकून झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर शेव एकदम कडक लागतात किंवा खूपच नरम लागतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहे. शेव कांदा पूर्ण या प्रोसेसवरतीच डिपेंड आहे. शेव फुललेली आहे हे बघू शकता तुम्ही. आपली भाजी तयार झालेली आहे. चपातीबरोबर सर्व करा.